विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते। आत्तापर्यंत आपण पहिलं प्रकरण समरूपता आणि पायथागोरसचे प्रमेय हे दुसरं प्रकरण ह्या दोन प्रकरणांचा अभ्यास केला होता। यानंतर पुढील तिसरे जे प्रकरण आहे वर्तुळ, या प्रकरणाचा आता आपण अभ्यास करणार आहोत। बघा, गणित 2चे दुसरे प्रकरण वर्तुळ याचा आपण अभ्यास करणार आहोत। इयत्ता 9वी ला असताना वर्तुळ या प्रकरणाचा आपण थोड्याशा प्रमाणात अभ्यास केलेला आहे। थोडीशी ओळख म्हणून आपण पुन्हा त्या वर्तुळ प्रकरणाचा काही भाग बघूया आणि नंतर मग क्रमाने आपण 10वीच्या भागाकडे जाऊया। वर्तुळ प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात। म्हणजे प्रतलात एक स्थिर बिंदू घ्यायचा आणि या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारे जे बिंदू आहेत या सर्व बिंदूंचा जो संच आहे त्याला वर्तुळ असं म्हणायचं। बघा, हा प्रतलातील एक स्थिर बिंदू आहे आणि या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर, हे अंतर समान आहे आणि या समान अंतरावर असणारा हा जो बिंदूंचा जो संच आहे त्याला वर्तुळ असे म्हणतात। आणि मग या वर्तुळा संबंधित काही संज्ञा ज्या आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा। इथे मी एक वर्तुळाची आकृती काढलेली आहे। वर्तुळाची आकृती काढताना कंपासचं पोलादी टोक मी इथे प्रतलात ठेवलं आणि एक विशिष्ट असं अंतर घेतलं आणि अशा प्रकारचं एक वर्तुळ मी काय केलंय, काढलेलं आहे। हे वर्तुळ काढताना हा जो बिंदू आहे हा बिंदू मी स्थिर ठेवलेला आहे आणि हे अंतर सुद्धा स्थिर ठेवलेले, हे अंतरही मी बदललेले नाही। आणि मग हा जो स्थिर बिंदू आहे या स्थिर बिंदूला म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू। आणि हे जे समान अंतर आहे, स्थिर अंतर आहे, या समान अंतराला किंवा स्थिर अंतराला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या। आणि मग पोलादी टोक इथे ठेवलं, पेन्सिलचं टोक कंपासचं इथे ठेवलं आणि अशा प्रकारचं एक वर्तुळ मी काढलेलं आहे। आणि मग बिंदू ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला। हे स्थिर अंतर जे आहे त्याला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे रेख ओपी ही त्या वर्तुळाची त्रिज्या आलेली आहे। त्यानंतर वर्तुळावर मी एक सी आणि डी बिंदू घेतलेला आहे आणि यांना जोडणारा मी रेषाखंड काढलेला आहे सीडी। वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास म्हणतात वर्तुळाची जीवा। म्हणजे याचा अर्थ रेख सीडी ही वर्तुळाची जीवा आहे। त्याचबरोबर बिंदू ए आणि बिंदू बी हे सुद्धा वर्तुळावर बिंदू आहेत आणि यांना जोडणारा आपण रेषाखंड ए बी काढला, म्हणजे ही सुद्धा वर्तुळाची जीवाच आहे। परंतु एबी जीवा आणि सीडी जीवा या दोघांमध्ये काय फरक दिसतो बघा तुम्हाला, का सीडी जीवा ही वर्तुळ केंद्रातून जात नाही, मात्र एबी ही जीवा वर्तुळ केंद्रातून जाते। आणि वर्तुळ केंद्रातून जर जीवा जात असेल तर त्या जीवेला म्हणतात वर्तुळाचा व्यास, म्हणजे रेख एबी हा वर्तुळाचा व्यास आहे। आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर हे जे अंतर आहे हे अंतर ओपी आणि ओबी अंतर सारखंच आहे। त्याचप्रमाणे कंपास फिरवल्यानंतर ओ हे अंतर पण सारखंच आहे। ए बिंदू, ओ बिंदू आणि बी बिंदू हे एका रेषेमध्ये आहेत। समजा ह्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे ओपी अंतर 3 आहे। ओपी 3 म्हणजे ओबी 3 म्हणजेच ओ ए 3, हे 3 हे 3 म्हणजे एबी तुमचं अंतर 6 झालं। याचा अर्थ असा का 6 म्हणजे वर्तुळाचा व्यास आणि 3 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे व्यास 6 3च्या डबल आहे, दुप्पट आहे, म्हणजे वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो। याच्या उलट समजा ही व्यास 10 आहे तर त्रिज्या तुम्हाला 5 मिळणार आहे, म्हणजे त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते। अशा प्रकारचा हा गुणधर्म आपल्याला दिसून येतो। वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे ही त्या वर्तुळाची व्यास असते। वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास। त्यानंतर ही एक रेषा वर्तुळाला स्पर्श करते बघा, म्हणजे वर्तुळ आणि ही रेषा यांच्यामध्ये एकच बिंदू सामायिक आहे, किंवा ही रेषा वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते असंही म्हणतात। आणि असं जर असेल तर या रेषेला म्हणतात त्या वर्तुळाची स्पर्शिका, म्हणजे ही रेषा झाली वर्तुळाची स्पर्शिका। वर्तुळ आणि स्पर्शिका यांच्यामध्ये हा एकच बिंदू सामायिक आहे, याला म्हणतात स्पर्श बिंदू, म्हणजे बिंदू टी हा स्पर्श बिंदू आहे। त्याच्यानंतर ही एक रेषा काढली बघा, एम रेषा, आणि ही एम रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते, इथे पण छेदते, इथे पण छेदते।
म्हणजे दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते आणि मग म्हणून अशा प्रकारच्या रेषेला म्हणतात वर्तुळाची छेदिका किंवा त्यालाच दुसरं नाव आहे वृत्तछेदिका. म्हणजे रेषा एम ही वर्तुळाची छेदिका आहे. अशा प्रकारे या वर्तुळासंबंधी काही या संज्ञा आहेत. पुढे आपल्याला 10वीचा भाग अभ्यासताना या भागाची गरज पडते. बघा इथे मी मुद्दे लिहिलेले आहेत. पहिला मुद्दा, बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. त्याच्यानंतर दुसरं, रेख ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. रेख ओपी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. तिसरा मुद्दा, रेख सीडी ही वर्तुळाची जीवा आहे. रेख सीडी ही वर्तुळाची जीवा आहे, वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडलेला आहे. रेख एबी हा वर्तुळाचा व्यास आहे. रेख एबी हा वर्तुळाचा व्यास आहे. रेषा एल ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. बिंदू टी हा स्पर्श बिंदू आहे. रेषा एम ही वर्तुळाची छेदिका आहे. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हे सगळे मुद्दे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजेच त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. आणि मग यावरून आपल्याला सूत्र लिहिता येतं की वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, त्रिज्येच्या दुप्पट, किंवा त्रिज्या बरोबर 1/2 गुणिले व्यास, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. अशा प्रकारची दोन सूत्र आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर पुढील भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. 1, 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. म्हणजे एका बिंदूतून किती वर्तुळे जातात, 2 बिंदूतून किती वर्तुळे जातात आणि 3 बिंदूतून किती वर्तुळे जातात हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, एक बिंदू आपण जर विचारात घेतला तर ह्या एका बिंदूतून किती वर्तुळे जातात. बघा आपण इथे हा एक बिंदू घेतलेला आहे आणि ह्या बिंदूतून किती वर्तुळे जातात हे आपल्याला शोधायचं. आता या बिंदूतून जाणारी आपण वर्तुळे काढूया. बघा ह्या बिंदूतून असं एक वर्तुळ गेलं, पुन्हा असं एक वर्तुळ गेलं, असं एक गेलं, असं एक गेलं, असं एक गेलं, असं एक गेलं. अशा प्रकारे या एका बिंदूतून आपण असे असंख्य वर्तुळे काढू शकतो. मग 2 बिंदूतून किती वर्तुळे आपल्याला काढता येतील. हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, हे 2 बिंदू घेतलेत आणि ह्या 2 बिंदूतून आपल्याला वर्तुळे काढायचे आहेत. या 2 बिंदूंना जोडणारा मी एक रेषाखंड काढला. समजा याला नाव दिलं मी ए बी. आता ह्या ए बीचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. अशा प्रकारे आपण ए बीचा हा लंबदुभाजक काढला तर हा भाग सारखा झाला आणि लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. इयत्ता 9वीला आपण लंबदुभाजकाचा प्रमेय अभ्यासलेला आहे. मग कंपासट पोलादी टोक आपण पी वर ठेवणार, पेन्सिल ए वर ठेवणार आणि अशा प्रकारचे एक वर्तुळ आपण काढणार. हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ तुमच्या ए आणि बी बिंदूतून जाणार आहे. म्हणजे पी आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि पी ए किंवा पी बी एवढं अंतर घेतलं तर आपण एक असं वर्तुळ काढू शकतो. अशा प्रकारे बिंदू बदलून समजा इथे परत मी क्यू बिंदू घेतला तर क्यू ए अंतर आणि क्यू बी अंतर सारखंच येणार आहे आणि क्यूला केंद्र करून परत मी एक वर्तुळ काढू शकतो. अशा प्रकारे आपण 2 बिंदूतून सुद्धा असंख्य वर्तुळे काढू शकतो. आता 3 बिंदू आपण जर विचारात घेतले तर 3 बिंदू, समजा हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, परत हे 3 बिंदू आहेत. 3 बिंदू आल्यामुळे इथे पर्याय निर्माण झाला की ते 3 बिंदू एक रेषीय आहेत की नैक रेषीय आहेत. जर ते 3 बिंदू जर नैक रेषीय असेल तर त्यातून जाणारा अशा प्रकारचा आपण एक वर्तुळ काढू शकतो. नैक रेषीय बिंदूतून आपण वर्तुळ काढू शकतो, परंतु एक रेषीय बिंदूतून मात्र आपल्याला 3 एक रेषीय बिंदूतून मात्र आपल्याला वर्तुळ काढता येत नाही. आणि मग मी इथे लिहिले बघा, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. म्हणजे एक जो बिंदू आहे या एका बिंदूतून जाणारी आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. 2 भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. 2 भिन्न बिंदूतून जाणारी पण आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. 3 नैक रेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असतं. 3 नैक रेषीय बिंदू असेल तर त्यातून जाणारे एकच वर्तुळ आपण काढू शकतो. आणि 3 एक रेषीय बिंदूतून जाणारं एकही वर्तुळ नसतं. म्हणजे 3 बिंदू आपण एका रेषेत जर घेतले
तर त्यातून जाणारं आपल्याला एकही वर्तुळ काढता येत नाही. त्यानंतर आपण एक वर्तुळ विचारात घेतलं आणि या वर्तुळावरती आपण जर बिंदू विचारात घेतले, बघा हे एक वर्तुळ आहे, ह्या वर्तुळावर मी एक बिंदू घेतला, तर या बिंदूतून जाणारी वर्तुळाला आपण एक अशी स्पर्शिका काढू शकतो. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला आपल्याला एक स्पर्शिका काढता येते. जर तो बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये असेल तर अशा प्रकारची रेषा गेली, आपण वर्तुळाला स्पर्शिका काढू शकत नाही अंतर्भागातील बिंदूतून. त्याच्यानंतर जर बाह्य भागात बिंदू असेल, इथे बघा, तर या ठिकाणाहून आपण वर्तुळाला 2 स्पर्शिका काढू शकतो. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. वर्तुळावरील बिंदूतून एक स्पर्शिका काढता येते आणि आतील बिंदूतून आपल्याला एकही स्पर्शिका काढता येत नाही. आणि मग आपल्याला यातील पुढील प्रमेय अभ्यासायचा आहे, तो म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, बघा हे एक वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचा बिंदू P हा केंद्रबिंदू आहे. रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, म्हणजेच AB वर्तुळाची स्पर्शिका आहे. ती वर्तुळाला T या बिंदूमध्ये स्पर्श करते. आणि असं जर असेल तर ही जी स्पर्शिका आहे, ही स्पर्शिका या त्रिज्येला लंब असते. याला म्हणतात स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. बघा, जर केंद्र P असलेल्या वर्तुळाला रेषा L ही T बिंदूत स्पर्श करत असेल, तर रेषा L लंब त्रिज्या PA असते. म्हणजे रेषा L ही त्रिज्या PA ला लंब असते. म्हणजेच कोन PTA बरोबर 90 अंश, कोन PTB बरोबर 90 अंश. म्हणजे ह्याही कोणाचं माप 90 अंश असतं, ह्याही कोणाचं माप 90 अंश असतं. यालाच स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असे म्हणतात. म्हणजे ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, ही वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणून प्रमेयाचं नाव आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ही वर्तुळाची स्पर्शिका, ही वर्तुळाची त्रिज्या, तर यांच्यामधील जो कोन असतो तो 90 अंशाचा भरतो. म्हणजे कोन PTA बरोबर 90 अंश किंवा कोन PTB बरोबर 90 अंश किंवा रेषा L त्रिज्या PT ला लंब आहे. याला म्हणतात स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. पुढील भाग स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिला, त्यानंतर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला पाहायचा आहे. बघा, बिंदू M हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून रेख MN ही वर्तुळाची त्रिज्या आहे. MN ही वर्तुळाची त्रिज्या आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असून रेख MN ही वर्तुळाची त्रिज्या असेल व रेषा L लंब त्रिज्या MN, ही रेषा L लंब आहे त्रिज्या MN वर. म्हणजेच कोन MNP बरोबर 90 अंश, कोन MNP बरोबर 90 अंश, म्हणजेच कोन MNQ बरोबर 90 अंश. ह्या कोणाचं माप 90 अंश आहे, म्हणजेच या कोणाचं माप 90 अंश आहे. म्हणजे रेषा L ही MN ला लंब आहे. असं असेल तर रेषा L ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आणि असं जर असेल तर ही जी रेषा L आहे, ही रेषा L या वर्तुळाची स्पर्शिका असते. यालाच स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास असे म्हणतात आणि याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्पर्शिका खंडाचे प्रमेय. बघा, हे एक वर्तुळ आहे, या वर्तुळाच्या बाहेर हा P बिंदू दिलेला आहे आणि ह्या P बिंदूतून वर्तुळाला एक स्पर्शिका काढलेली आहे आणि ही दुसरी स्पर्शिका काढलेली आहे. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. एक PM स्पर्शिका काढली आणि PN स्पर्शिका काढलेली आहे. म्हणजेच हा PN इथपर्यंत जर आपण आलो तो स्पर्शिका खंड झाला आणि हा इकडे PN स्पर्शिका खंड झालेला आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील P या बिंदूपासून काढलेले PM आणि PN हे स्पर्शिका खंड असतील तर, PM आणि PN हे स्पर्शिका खंड असतील तर PM बरोबर PN, म्हणजे PM ची लांबी आणि PN ची लांबी, PM ची लांबी आणि PN ची लांबी समान असते. यालाच स्पर्शिका खंडाचे प्रमेय असे म्हणतात.
म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात, म्हणजे PM बरोबर PN असं असतं. याला म्हणतात स्पर्शिका खंडाचे प्रमेय. म्हणजे हा झाला तुमचा स्पर्शिका खंडाचा प्रमेय. त्याच्यानंतर पुढील प्रमेय आहे स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. हे दोन वर्तुळे आहेत, हे पण दोन वर्तुळे आहेत. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे A आणि या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे B. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात T बिंदूमध्ये. त्याचप्रमाणे हे A केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि हे B केंद्र असलेलं वर्तुळ आहे. ही दोन्ही वर्तुळे एकमेकांना T बिंदू स्पर्श करतात, परंतु आतून स्पर्श करतात. बाहेरून जर वर्तुळे स्पर्श करत असतील तर त्यांना म्हणतात बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि आतून जर स्पर्श करत असतील तर त्यांना म्हणतात अंतरस्पर्शी वर्तुळे. म्हणजे हे आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि हे आहेत अंतरस्पर्शी वर्तुळे. केंद्र A आणि B असणाऱ्या वर्तुळांचा T हा स्पर्शबिंदू असेल. केंद्र A आणि B असणाऱ्या वर्तुळांचा T हा स्पर्शबिंदू असेल. केंद्र A आणि B असणाऱ्या वर्तुळांचा T हा स्पर्शबिंदू असेल. बघा वाक्य दोघांनाही तेच लागू पडते. असेल तर बिंदू T हा रेषा AB वर असतो. बिंदू T हा रेषा AB वर असतो. याला म्हणतात स्पर्श वर्तुळाचे प्रमेय. स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. बघा बिंदू A व B असणाऱ्या वर्तुळांचा T हा स्पर्शबिंदू असेल तर बिंदू T हा रेषा AB वर असतो. बिंदू T हा रेषा AB वर असतो. यालाच स्पर्श वर्तुळांचे प्रमेय असे म्हणतात. थोडक्यात स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू. स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे एकरेषीय असतात, म्हणजे एका रेषेवरती असतात. इथे क्रम तुमचा आलेला आहे A', T', B आणि इथे क्रम आलेला आहे A', B', T. हे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत आणि हे आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. आणि मग हे स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू. स्पर्श वर्तुळांचा केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे एकरेषीय असतात. बघा इथे लिहिले आहे स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू व स्पर्शबिंदू एकरेषीय असतात. समजा या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R आहे. हे मोठं वर्तुळ आहे, याची त्रिज्या मोठा R आहे. समजा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मोठा R आहे व लहान वर्तुळाची त्रिज्या लहान R आहे. हे लहान वर्तुळ आहे आणि याची त्रिज्या समजा लहान R आहे. आणि मग असं असेल तर बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काढताना आपल्याला त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करावी लागते. बघा बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या हा मोठा R, लहान वर्तुळाची त्रिज्या ही लहान R. आणि मग यांच्या केंद्रातलं अंतर काढायचं तर याची आणि याची तुम्हाला बेरीज करावी लागेल. म्हणजे मोठा R आणि छोटा R यांची बेरीज करावी लागेल. म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर कॅपिटल R अधिक स्मॉल r. आता हेच आपल्याला वर्तुळे जर अंतरस्पर्शी असेल तर त्यांच्या केंद्रातील अंतर कसं काढायचं बघा. पहिलं बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काढताना आपण त्रिज्येची बेरीज केली. समजा या वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे आणि याची त्रिज्या समजा 3 सेंटीमीटर आहे. तर दोघांच्या केंद्रातील अंतर काढताना 4 आणि 3 ची बेरीज करावी लागेल, म्हणजे 7 सेंटीमीटर येणार. आता हे अंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या समजा मोठा R आहे आणि ह्या लहान वर्तुळाची त्रिज्या हा लहान R आहे. आणि मग यांच्या केंद्रातील आपल्याला अंतर काढायचंय बघा. हा मोठा R आहे. या मोठ्या R मधून हा छोटा R तुम्हाला वजा करावा लागेल, म्हणजे तुम्हाला या दोघांच्या केंद्रातील अंतर मिळणार आहे. बघा हे AB अंतर समजा AT अंतर समजा 10 आहे, म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 10 आहे आणि ह्या लहान वर्तुळाची त्रिज्या 3 आहे. तर या 10 मधून 3 गेले म्हणजे 7 राहिले, म्हणजे या केंद्रातलं अंतर तुम्हाला 7 मिळालेलं आहे. म्हणजे अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काढताना मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा करावी लागते. म्हणून या ठिकाणी मी 2 सूत्र दिलेत बघा. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर कॅपिटल R अधिक स्मॉल r, मोठा R अधिक छोटा r. आणि अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर
कॅपिटल आर वजा स्मॉल आर, म्हणजे मोठ्या आर मधून छोटा आर वजा करायचा. अशा प्रकारे या बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील किंवा अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर आपल्याला काढता येते.